भाजीपाला लावून घेते की हाताला हॅलो फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर आता आहे ना सकाळचे वाजले 9 वाजलेले आहे आणि मी आहे ना सगळ्यात आधी साय खूप जास्त गोळा झाली तर ती फिरवून घेते। आज खूप सारे कामं आहेत, मला ब्लाऊज पण शिवायचं आहे आणि बघा त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे, खूपच छान आहे। हे ब्लाऊज मला आज पूर्ण कंप्लीट करायचं आहे। अजून 2-3 आहेत पण हे ब्लाऊज जरा अर्जंट आहे। चला सगळ्यात आधी दुधावरची साय फिरवून घेते। भांडं आणलं मी आणि साय जरा जास्तच गोळा झाली होती। बघा हे एक भांडं आहे आणि अजून थोडीशी आहे। तर सगळ्यात आधी साय फिरवते। हिवाळ्यामध्ये तूप काढायची मजा काही वेगळीच असते, कारण की हाताला मेन म्हणजे लागत काहीच नाही, बघू शकता। आणि तूप खूप छान निघतं आणि गोळे बनले जातात या तुपाचे, बघू शकता किती छान तूप निघतं। घट्ट आहे बिलकुल। उन्हाळ्याचं आहे ना हे खूप पातळ होऊन जातं आणि लवकर फिरत नाही, गोळा बनत नाही, खूप त्रास होतो। थंड पाणी टाकावं, गरम पाणी टाकावं लागतं त्यामध्ये। आणि आता बघा किती छान गोळा झाला, कडक आहे बिलकुल। हे स्वच्छ धुतल्या पण जातं मग तूप। हे पाण्यामध्ये टाकते मी आता आणि असं सगळं तूप हे फिरवून घेते, बघू शकता किती छान तूप निघतं। आज बुधवार आहे आणि बाजारातून पूर्ण आज आठवड्याभराचा बाजार आणला। तर बघा एक पूर्ण पिशवी भरून। तर आता हेच लावून घेते आणि आज थोडं लेट झालेलं आहे, मुलं शाळेत गेले आणि यांनी नाश्ता करूनच स्वयंपाक करायला वेळ आहे। तर म्हटलं चला तोपर्यंत सगळं फ्रेश आवरून भाजीपाला लावून घेते। तर बघा हा आहे पूर्ण एका आठवड्याचा बाजार आता। आणि हिवाळ्याचा बाजार इतका छान असतो, हिरवा ताजा। या दिवसाचा बाजारच खूप छान येतो। वाव, या वेळेने बघा पत्तागोबी। चलो पराठे बनवायचे आहे छान मस्त मुलांसाठी, कारण की कलर कॉम्बिनेशन भाज्यांमध्ये जर जास्त असलं ना तर मुलं आवडीने खातात आणि मला बनवायला पण खूप आवडतं। बघा किती छान कलर आहे। चलो भाजीपाला लावून घेते सगळ्यात आधी। वाव, बघा तूप किती छान झालं। तर मला हे लाल रंगाचंच तूप व्हायला खूप आवडतं आणि लाल रंगाचं जर असलं ना तर छान म्हणजे तुपाचा वास पण येतो आणि छान लागतं। आधीचाच हा तुपाचा डब्बा होता, त्यामध्येच मी हे काढत आहे। आणि यामध्ये पोळी चुरायची आणि छान काला करायचा, तर ते पण छान लागतं। बघा त्यामध्ये आधीच तूप होतं आणि मी पुन्हा त्या डब्यामध्ये टाकलं।
स्वयंपाकामध्ये बघा किती सगळं मी पसारा गॅसच्या ओट्यावर करून ठेवला आणि स्वयंपाक पण करणं सुरू आहे. तर हे तोडायसाठी मी साईडला ठेवलं काढून. आणि हे बघा इकडे काय पसारा करून ठेवला. मी करत आहे कारल्याची भाजी आणि चलो स्वयंपाक करून घेते. कारले सगळे लाल होते बघा, यामध्ये बिया पण निघाल्या खूप साऱ्या. थंडीने सुकलेले आहेत. पाणी पण देणं सुरू आहे, पण थंडीमुळे बघा काय हाल झाले. सगळे पानं गळले आणि सगळे झाडं सुकलेले आहेत. तर काय हरकत नाही, पुन्हा अजून एकदा तयार होऊन जाईल. चला कपडे वाळत घालते. तर हे काल टाकलेले कपडे आहे आणि आज पुन्हा नेऊन टाकले कपडे. जास्त कडक ऊन नाही आहे म्हणून मग लवकर वाळत नाहीत कपडे. तर आता सगळे प्रेसला द्यायचे आहे. पिशवीत टाकते सगळं आधी. तर हे सगळे आता पिशवीत ठेवते मी कपडे, कारण की प्रेसला द्यायचे आहे. तर हे आहे उरलेल्या पोळ्यांचं, म्हणजे सकाळच्या ज्या उरलेल्या पोळ्या असतात ना त्यांचा चुरमा. कोण कोण बनवतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज चुरमा आहे. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.